मित्रो नमस्कार. वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव जिल्हा परिषद जो गट आहे त्या गटाच्या निवडणुका मोठ्या रणधुमाळीमध्ये सुरू असलेल्या बघायला मिळतात. आता दोन्ही उमेदवार तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी या चिन्हावरती लढणाऱ्या ज्या संध्याताई पाटील या उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील बाबा आज आपल्यासोबत आहेत. बाबा नमस्कार, आपलं स्वागत आहे A9 मध्ये. खरं तर निवडणुकाचं वातावरण बघता म्हणजे तापलेलं आहे वातावरण. अगदी तुमचाही प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, तुमचे जे विरोधक आहेत त्यांचाही प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेलं बघायला मिळतं. खरं तर आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आई उमेदवार असल्यामुळं तुम्ही नक्की कसं त्यांच्याकडे बघताय आणि जो तुमचा हा मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे किती माहिती आहे किंवा कसं बघता या मतदारसंघाकडे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आता तुमची ओळख सगळ्या पंचक्रोशीमध्ये आहे, कारण तुमची विशेष ओळख म्हणजे तुम्ही अगदी 22 वयाचे असतानाच तुम्ही रेटरे धरणगावचे सरपंच झालेला आहात. खरं तर तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली? माझी राजकारणाची सुरुवात अशी झाली की 2021 साली मी पुण्याला कॉलेजमध्ये होतो. बरं. पण दुर्दैवाने आमच्या कुटुंबावरती एक मोठा आघात झाला. त्यामध्ये आमचे काकाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला राजकारणात यायला लागले. तसं राजकारणात मला लहानपणापासून इंटरेस्ट होताच. बरं. पण कधी म्हणजे त्यात अग्रेसिव्हली येण्याचा कधीही संबंध माझा आला नाही, योग आला नाही. काकांचा ॲक्सिडेंट असं झाल्यावरती आमची सर्वच कुटुंब आम्ही फार डिस्टर्ब होतो. मग कुणाचीच इच्छा नव्हती की आपण आता ह्या राजकारणात गेलं पाहिजे किंवा हे सर्व चालवलं पाहिजे. पण आमच्या गावातल्या काकांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी साहेबांच्याकडे जाऊन साहेबांना विनंती करून साहेबांना घरी बोलवलं त्यांनीच. आणि त्यावेळेला सगळ्यांचा निर्णय झाला की मी या क्षेत्रात आलं पाहिजे आणि काकांचा जो वारसा आणि वसा जो आहे त्यांचं जे आजपर्यंत जे काम होतं ते आम्ही पुढं घेऊन गेलं पाहिजे असं सर्वच आमच्या गावातल्या सर्व सहकाऱ्यांचं काकांचं म्हणणं. त्यामुळे मी या क्षेत्रात त्यावेळेला आलो. नाही, तुमचं वय बघता म्हणजे फार लहान वयाचे तुम्ही होता, म्हणजे तुम्हाला राजकारणातल्या गोष्टी या समजत होत्या का, कळत होत्या का बाबा आपण राजकारणामध्येच चाललोय? म्हणजे तेव्हाची तुमची मनस्थिती नक्की कशी होती? आमची मनस्थिती तर याच्यात नव्हती, पण सर्वांनी आम्हाला त्यावेळेला आमच्या सगळ्या कुटुंबाला अतिशय सर्वांनी जपण्याचं काम केलं. सर्वच त्यावेळेला गावातले लोक जे होते ते माझ्या पुढं 2 पावलं चालत होते. माझं काय चुकत असतं, माझं शेवटी वय त्यावेळेला लहान होतं, 21 वय त्यावेळेला होतं आणि नवीनच सगळं काम चालू केलेलं. पण त्यावेळेला सर्व त्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मला मार्गदर्शन केलं, काय गोष्टी समजून सांगितल्या, कुठं काय कसं असतं काय, या सर्व गोष्टी सांगत मी सर्वांना सोबत घेऊन निघालो. आणि त्याचबरोबर मला युवकांचा देखील, माझ्या सर्व मित्रांची त्यावेळेला फार मोठी साथ त्यावेळेच्या काळात मला लागला. तुम्ही राजकारणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनुभव नेमका काय होता? कारण तुमच्या अवतीभोवती असणारे लोक सगळे ज्येष्ठ होते किंवा राजकारणामध्ये तरवेज असणारे लोक होते आणि त्या सगळ्यात तुम्ही एकतर कमी वयाचे, काय नेमका अनुभव होता त्यावेळेस त्या दिवसांचा? मुळात राजकारणात पहिल्यांदा मला तास असा होता की जे काकांचे जे सहकारी होते त्या अनुभवी आणखी वयस्कर होते आणि मी खूपच तरुण. त्यामुळे मला सुरुवातीला त्यांची आणि माझी वेवलेन कुठेतरी जुळावी अशी माझी सगळ्यात पहिल्यांदा भावना होती. पण त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मला हाताळलं. सगळ्यांनी त्यांच्या घरातलाच मुलगा असल्यासारखं प्रत्येकाने प्रेम दिलं आणि ते मी हळूहळू जमवलं सगळं. आणि त्याचबरोबर मला तरुण म्हणजे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्यावेळेला फार मोठं म्हणजे त्यांनीच त्यावेळेची ग्रामपंचायत जी एवढा मोठा जो आम्हाला विजय मिळाला तर ते सर्व माझ्या तरुण सहकाऱ्यांना त्याचं खूप मोठा त्यांचा त्यात वाट आहे. त्यांनी खूप जिकिरीनं आणि नवीन नवीन गोष्टी, संकल्पना, प्रचाराची धुरा त्यावेळेला सर्वांनी राबवली चांगल्या पद्धतीने. तर खरं तर तुम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर थेट सरपंच पदाला गवसणी घातली म्हणजे रेटरे धरणगावचे तुम्ही अगदी कमी वयाचे सरपंच आहात. त्यावेळेचा अनुभव काय होता? म्हणजे कसं तुम्हाला ते लढण्यास भाग पडलं किंवा तुम्ही इच्छुक झालात?
ज्या वेळेला राजकारणात आलो त्यावेळेला येणारं हे इलेक्शन होतं ते ग्रामपंचायतचं होतं. बरं. आणि सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आपण लढलो तर डायरेक्ट सरपंच पदासाठीच लढायचं. बरं. सर्वांचीच भावना अशी होती की सरपंचच हर्षूला केलं तर सरपंचच करायचं, नाहीतर आपण मग तुमचं वय काय होतं त्यावेळेस? तर माझं 22 वर्ष. 22. अरे बापरे. मग तुम्हाला राजकारणाचा अनुभव होता का त्यावेळेस? म्हणजे अगदी कमी वय 22. मी पूर्वीपासून आमच्या घरात म्हणजे ही आता आमची राजकारणाची 3री पिढी. बरं. आजोबांचा काय कार्यकाळ मला बघता आला नाही, पण मी लहानपणापासून आमच्या काकांच्या पशीच वाढलो. मी त्यांच्या जवळच होतो, त्यामुळे मी लहानपणापासून त्यांची कार्यपद्धत, ते कसे लोकांची कामं करतात, काय हे करतात, हे मी बघतच आलेलो होतो. आता तुमच्या ज्या आई आहेत माई, त्यासुद्धा जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या 17 ते 22 या दरम्यान. काय म्हणजे काय सांगाल त्यांच्याबद्दल, तुमच्या आईंच्याबद्दल? खरं तर ती अतिशय नम्र आहे, शांत आहे. म्हणजे तुम्ही जर तिला जाऊन तोंडावरती काय बोलला तरी ती तुम्हाला लगेच रिॲक्ट नाही होणार. ती शांत आणि संयमानच तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी ती देणार. तिनं 17 ते 22 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारसंघ हाताळण्याचा प्रयत्न केला. तिनं बऱ्यापैकी गावातले काही रस्ते असतील, गटर असतील, बरेचसे जे काही मुद्दे होते ते त्यावेळेला काकांनी आणि माईनं हाताळण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केलेला. महिलांना शिलाई मशिनी असतील, ज्या शाळेत लांबून काही विद्यार्थी वगैरे येतात त्यांना सायकल वाटप करणे, या अशा बऱ्यापैकी त्यावेळेला त्यांनी उपक्रम त्या 5 वर्षाच्या याच्यात राबवले. आणि त्याच ठिकाणी 2020 साली कोविड आला. बरं. त्या कोविडमध्ये आमच्या काकांनी एवढं झोकून देऊन काम केलं की मी जे काय करत ते माझ्या गावासाठी, म्हणजे ह्याच्यात मला जर मरण जरी आलं बरं तरी मी ते स्वीकारायला तयार. म्हणजे ते मी एवढं त्या ठिकाणी वाहून घेतलेलं. म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, तो त्यांना ओरडत होता, त्यांना शुगर आणि बीपीचा त्यांना त्रास होता. मग आम्ही आमच्या रेटराच्या घराच्या तिथं काका आणि त्यावेळेस त्यांच्यासंगे 4-5 गावातली सहकारी होती की जिथं काका जातील कुठेही असू ते कधी त्यांना सोडत नव्हतं. त्यांच्याबरोबर काय म्हणजे घरातनं तो पेशंट काढायचा, ॲम्ब्युलन्स बोलवायची, ॲम्ब्युलन्सला पैसे द्यायचे, ते बेड कुठनंही उपलब्ध करायचा. इस्लामपूर असेल, कोल्हापूर असेल, कराड असेल, कुठेही त्या पेशंटला बेड म्हणजे उपलब्ध झालं पाहिजे. मी त्यावेळेला एक आम्ही डोळ्यांना म्हणजे काकांचं मी त्यावेळेला हे बघितलं की आम्ही इथं बसलेलो, एक ॲम्ब्युलन्स आली गावात आणि काका गेली. नाही मला मी भाऊ आणि काका तिथेच आम्ही इथं कोविड होतं, कोण बाहेर जात नव्हतं, आम्ही आपल्या इथं गप्पा मारत बसलो. मग आम्हाला पण माहीत नव्हतं की अशी काय ॲम्ब्युलन्स वगैरे नाही. ते गेले आणि ते गेलेत मग आम्ही पण दोघं त्यांच्या मागे. बरं. तर त्या महिलेला काकांनी एवढा मोठा आधार दिला की त्यांना असं झालं की आता आपल्याला कोरोना झाल्यानंतर आपलं ह्यातनं परतीचा मार्ग नाही. अच्छा. तर हेच होतं. काकांनी त्यांना एवढा धीर दिला की तुम्हाला जी काय लागेल त्याला मी आहे, तुम्ही फक्त घाबरू, तुम्ही दवाखान्यात जावा, मी मागणी होती. मग त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सचं भाडं दिलं. त्यांनी डॉक्टरांना कॉल करून त्या पेशंटला तिथं लावून गेलं आणि लगेच ते सुद्धा पाठीमागनं आवरून गाडी घेऊन त्या दवाखान्याच्या ठिकाणी त्या पेशंटला ॲडमिट करायला. एवढं त्यांनी काम केलं. आणखीन त्यांनी किस्सा असा हे केला की आमच्या इथे सोनारांचे कुटुंब आहे, सोनारबाई म्हणून त्यांना म्हणतात, त्यांची दोन्ही मुलं पुण्याला होती जॉबला. बरं. तर लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या आईचं निधन झालं कोविडमध्ये. आणखी 1-1.5 दिवस कोणाला समजलंच नाही. मग ते लोकांच्या लक्षात आलं की या घरात काय म्हणजे हालचाल नाही, काय नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेला काकांनी त्या मुलांना येणं शक्य नाही म्हणल्यावरती स्वतः ते प्रेत इस्लामपूरला आणून त्याचं धन दिलं आणि सगळा विधी आमच्या काकांनी स्वतः केला. म्हणजे एवढ्या ह्याच्यावरती जाऊन त्यांनी झोकून देऊन त्यावेळेला खरं तर तुम्ही काकांचं काम हे फार मोठं आहे, पण तुम्ही बोलत असताना त्यांच्या बाबतीत भावूक झालात आता, म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आल्यासारखं झालं. काय नातं होतं तुमचं आणि तुमच्या काकांचं, म्हणजे कसा स्वभाव होता त्यांचा? काका म्हणजे अतिशय प्रेम. लहानपणापासून मी झोपायला म्हणजे
म्हणजे 21 वर्ष मी त्यांच्यापासून एक दिवस कुठं बाहेर ते गेले असतील, मी गेलो असेल एवढंच. बर. नाहीतर मी 24 तास त्यांच्यावर, अरे. झोपायला त्यांच्यावर. मी कधी कुठली गोष्ट मागितली आणि मला मिळाली नाही हे असेल, पण वाईपट पण असं काही नाही. पण आमच्या दोघांचा सुद्धा लाड त्यांनी भरपूर केला, चांगले संस्कार दिले. समाजात आपण कसं राहिलं पाहिजे, जमीन धरून कसं वागलं पाहिजे, लोकांशी नम्रतेने कसं वागलं पाहिजे, या गोष्टी ते आम्हाला कायमच सांगायचे. काका म्हणजे आमच्या कुटुंब प्रमुखच होते. म्हणजे त्यांना 3 बहिणी आणि 1 भाऊ. पण ज्या माझ्या आत्या आहेत ते आहेत, सगळ्यांच्यात जे काय डिसिजन मेकर जे कोण होते ते आमचे काका होते. काकांनी माझ्या सगळ्या आत्ते भाऊ असतील, आम्ही दोघं असेल, नेहमीच प्रत्येकाला एक चांगले संस्कार देण्याचे, स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं याचं कायम काकांनी मार्गदर्शन करत आले. त्यामुळे आज ते म्हणजे आम्ही दोघं पण व्यवस्थितरित्या हाताळतोय. माझ्या आत्याच्यात ते सुद्धा आज माझ्या आत्ते भाऊ आहेत, ते सुद्धा ते प्रत्येक क्षेत्रात त्यांचे ते व्यवस्थित वेल सेटल आहेत. त्याला कुठेतरी आम्ही असं म्हणतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते सुद्धा सगळे म्हणतात की काकाच कुठेतरी आमचे त्याला कारणीभूत आहेत. तर त्यांना मालक सुद्धा म्हटलं जायचं, म्हणजे कसं हे नाव पडलं होतं मालक म्हणून? मालक म्हणजे आमच्या गावातले सर्वच लोक त्यांना मालक हे आदराने त्यांना सर्व बोलायचे. म्हणजे त्यांची जो स्वभाव होता तो असा एक दानशूर होता. म्हणजे त्यांच्यापाशी कोणी, म्हणजे गरीबातला गरीब येऊ दे नाही, कोणीही माणूस येऊ दे, आलेला माणूस कधीही परत म्हणजे बिना मदतीचा कधी गेला नाही. त्यांनी त्यांच्या परीनं जेवढी काही शक्य असेल ही मदत करण्याचं काम केलं. आणि त्याला एक दुसरं एक कारण असं आहे की हाच मी एक प्रश्न लहान असताना त्यांना विचारलेला की तुम्हाला मालक का म्हणतात. तर त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की ज्यावेळेला माझे आजोबा पण सरपंच पंचायत समिती सदस्य होते त्यावेळेला ते वारले, त्यावेळेला काकांचं वय होतं 9-10 वर्षांचं होतं. मग एक 10-12-15 वर्षाचा त्यावेळेला गॅप पडला की राजकारणाचे आणि आमचा कुटुंबाचा काय संबंध नव्हता, कारण काका लहान होते. पण ज्यावेळेला काका 18-19व्या वर्षी जो आजोबांचा व्यवसाय होता, ट्रक व्यवसाय, तो त्यांनी हाताळायला घेतला. म्हणजे स्वतः गाड्या हे करणं ते करणं, व्यवसायात काम करायला चालू केलं. व्यवसायात काम करत असतानाच काकांनी मग आजोबांची जुनी फळी किंवा नवीन तरुण पोरांची फळी गावात तयार करून त्या लोकांना संघटित करून काकांनी राजकारणात येण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला. मग त्यावेळेला त्यांच्याबरोबर जरा जुनी वयस्कर लोक जास्त होती. मग ते कसं गाड्या ट्रक त्याच्यावरनं या मालक आले असं ते त्यांना म्हणायचे. म्हणजे मैत्रीपूर्व संबंधातनं ते त्यांना असं नेहमी म्हणायचे मालक मालक मालक. ते मालक मालक म्हणत गेले ते त्यांचं नावच मालक पडलं. आणि आजकालची म्हणजे माझ्या वयाची पोरं ही तरुण त्यांना काका या नावानं बोलवतात. तुम्हाला राजकीय वारसा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुमचे आजोबा असतील, त्यानंतर वडील, काका, आणि आता तुमच्या आई आणि तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहात. तर या काय योगदान आहे तुमचं, तुमच्या घराण्याचं म्हणजे समाजासाठी? योगदान म्हणायला गेलं तर म्हणजे सढळ हाताने मदत करणे जेवढं शक्य आहे. आपल्या घरी मध्यरात्री कोणी घराचा दरवाजा वाजवते, आपण त्याच्यासाठी म्हणजे उभा आहे, हा विश्वास आमच्या काकांनी सर्व लोकांना दिलेला आहे. त्यामुळे त्याच पद्धतीनं आज सर्व लोक मला त्यांच्यासारखं काम करतोय किंवा त्या पद्धतीनं आम्हाला बघितलं जातं. आणि गावात अशी खूप म्हणजे मोठमोठी कामं काकांच्या माध्यमातून, आता मी सुद्धा सरपंच आहे, गावामध्ये ग्रामपंचायतीची एक मोठी इमारत बांधली. मायच्या ह्याच्यातनं आम्ही 2 आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. दवाखाने असेल, जिम असेल, अशा विविध गोष्टी आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचं किंवा करण्याचं काम केलं. गावाला पूर्वी आमच्या 2013-14 साली दुष्काळाची त्यावेळेला हे होतं, म्हणजे जो आमचा सोर्स आहे तलावा पाण्याचा, तो मे-जूनमध्ये जर पाऊस काळ जर लांबला तर तो आटतो. तर त्यावेळेला पिण्याची पाण्याची थोडी समस्या असायची. मग त्यावेळेला काकांनी स्वखर्चातनं पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील या अशा गोष्टी मरणनाथपूरला, रेटरे धरणला, त्यावेळेला धुमाळवाडीला
त्यावेळेला देण्याचं काम काकांनी केलेलं होतं. आता आपण थेट मुद्द्यावरती येऊयात. निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि तुमच्या आई म्हणजे माई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढत असताना काय तुमच्यासमोर व्हिजन होतं म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात? खरं तर माईनं एक टर्म काम केलेलं आहे, त्यामुळे तिला त्याचा देखील अनुभव आहे. आणि येणाऱ्या काळात आम्हाला महिलांसाठी, तरुण मुलांसाठी या ठिकाणी काम करायचं आहे. मी आत्ताच गेल्या महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आमच्या गावामध्ये आनंद संध्या म्हणून म्हणजे काकांचं आणि माईचं नाव देऊन आम्ही एक महिला फाउंडेशन सुरू केले. त्याचं गावात आम्ही काम चालू केले आणि येणाऱ्या काळात आम्ही सगळ्याच मतदारसंघात ते काम चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये आम्ही महिलांना हेल्थचा काही इश्यू असेल त्याच्या संदर्भात आरोग्य शिबिरं असतील, जे बचत गट आहेत त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन काय त्यांना त्या ठिकाणी जर अडचणी असतील तर त्यासाठी मदत, अशा विविध गोष्टी आम्ही त्या माध्यमातून राबवण्याचं काम चालू केलेलं आहे. आता तुम्ही जो उल्लेख केला की आनंद संध्या, तुम्ही जे फाउंडेशन मध्यंतरी 1-2-3 महिन्याच्या पाठीमागे सुरू केलं, काय नेमकं म्हणजे प्रयोजन आहे त्याचं, म्हणजे कशा पद्धतीनं त्यातून काम सुरू राहणार आहे? असं मत आहे की महिलेनं फक्त चूल आणि मूल हे न बघता स्वतःची जी काय अंगची कला असेल त्याचा कुठेतरी फायदा घेऊन घर चालवण्यासाठी त्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांना काहीतरी फायदा व्हावा यासाठी, म्हणजे असं त्यासाठी आम्ही ते फाउंडेशन चालू केलेलं आहे की महिलेने येऊन मनोरंजन असेल, कला असेल, त्या ठिकाणी त्या गोष्टींना त्यांना वाव मिळावा. हे आमच्या म्हणजे खरा मानस माझा तो आहे, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. आता तुमच्या आईंचं राजकारण तुम्ही अगदी जवळून बघितलेलं आहे, कारण तुम्ही त्यांचा मुलगा आहे तुम्ही. आता जेव्हा त्या जिल्हा परिषदेचा सदस्य होता तेव्हा प्रामुख्यानं कोणकोणती कामं तुमच्या या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्यांच्या माध्यमातून? प्रामुख्यानं शाळेंची कामं फार मोठ्या पद्धतीत झाली. म्हणजे शाळेचं सुशोभीकरण असेल, शाळेंना काय गोष्टी लागणार असतील त्या ठिकाणी त्या झाल्या. महिलांसाठी टेलर काम करण्याच्या मशिनी असतील, मुलींसाठी सायकली असतील, अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी राबवण्यात आल्या. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून तुम्ही उमेदवार आहात. आता ही उमेदवारी घेत असताना काय अडचणी आल्या का? म्हणजे जसं आपण बघतो की तिकीट कुणाला नाकारलं जातं किंवा थोडंसं तुम्ही थांबा, दुसऱ्यांना संधी द्याव्या, अशी काही सिच्युएशन तुमच्यावरती आली होती का? अशी काय फार मोठ्या प्रमाणात नाही आली. आम्ही पूर्वीपासूनच साहेबांना डोळ्यासमोर धरून, साहेबांना मानूनच आजपर्यंत त्या ठिकाणी काम केलं आहे. त्याचबरोबर देवराजदादा असतील, ह्या लोकांनी आमच्यावरती परत एकदा फार मोठा विश्वास दिलेला आहे आणि लोकही आम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहकार्य करतील असंच मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यांच्या विश्वासाला तडा आम्ही कधीही जाऊन देणार नाही, एवढंच मला वाटतं. आता अगदी तुमच्या आजोबांपासून ते तुमचे काका वडिलांपासून आता तुमचे संबंध थेट साहेबांशी आहेत. कसं नातं आहे तुमच्या घराण्याचं आणि आमदार जयंत पाटील साहेबांचं? तसं बघायला गेलं तर 1992 पासून आणि आमच्या काकांचे आणि साहेबांचे एकदम जवळचे संबंध आहेत. आणि साहेबांनी नेहमीच आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केले. जे कुठल्याही लोकांचे अडचणी असतील, लोकांना नोकरी असेल, काहीही असेल गोष्टी, कुठलेही काम कधी आजपर्यंत साहेबांच्याकडनं झालं नाही असं कधी झालेलं नाही. आता तुमच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये गावासाठी काय काय नेमकी अशी ठोस तुम्ही कामं केलेली आहेत? आता मला वाटते 2.5-3 वर्ष मला सरपंच होऊन झालेले आहेत. त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायत असेल आणि एक आता म्हणजे काम सुरू आहे, मी गावातल्या MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हे करतोय, अभ्यासिका चांगल्या पद्धतीचे करण्याचा प्रयत्न करतोय. तालमीचा आखाडा केला, एक वाचनालय केलं आणि वॉटर ATM असेल, अशा विविध गोष्टी करतोय. शाळेवरती आमचं जरा चांगला भर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शाळा चांगल्या पद्धतीनं कशा डेव्हलप होतील हेच मी त्या ठिकाणी बघतोय. कारण की येणारी पिढी ही आपली सुशिक्षित पाहिजे, शिकलेली पाहिजे आहे आणि ते स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे आहे. त्यासाठी त्यांचा जो काय पायाभरणी आहे 1ली ते 10वी, त्याच्यावरती जरा आमचं जास्त लक्ष आहे. आता तुमचा जो मतदारसंघ आहे त्याची प्राकृतिक रचना कशी आहे? म्हणजे भौगोलिक परिस्थिती काय आहे? किती लोकसंख्या आहे किंवा किती गावं तुमच्या
मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत? जवळजवळ म्हणजे या मतदारसंघामध्ये 11 गाव आहेत. बरं. वाटेगाव असेल, शेणे, कामवाडी, केदारवाडी, भाटवाडी, त्यानंतर रेट्रे धरण, मरणनाथपूर, धुमावाडी, सुरूल, ओझरडे, घबकवाडी हे अशी या मतदारसंघातली गाव आहेत. आणि प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक गावाची तशी परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. आत्ता अलीकडच्या काळात या काही दिवसात बिबट्याचा वावर या सर्व क्षेत्रात आहे. वाढलेला आहे. त्याच्यासाठी काहीतरी काम त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. म्हणजे हा मतदारसंघ का निवडला तुम्ही? तुमच्या शेजारचे अनेक मतदारसंघ आहेत, पण वाटेगावच का? आमचं गाव ह्या मतदारसंघात असल्यामुळे बरं. हाच मतदारसंघ आम्हाला निवडायला लागला. आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाची कामं या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजेत किंवा तुमचं विजन काय असणार आहे या मतदारसंघासाठी? गावात म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं मी मगाशी बोललो की महिला सक्षमीकरण झाले पाहिजे. कारण की आपल्या ज्या सदस्य आहेत त्या म्हणजे ज्या उमेदवार आहेत त्याच आपल्या महिला आहेत. त्यामुळं महिलांसाठी अधिक काम केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. महिला सक्षमीकरण असेल, महिलांना ज्या काही गोष्टींची पूर्तता करावी लागते त्या ठिकाणी केले पाहिजे आहे. भरतीच्या मुलांसाठी प्रत्येक ठिकाणी ग्राउंडची व्यवस्था केली पाहिजे आहे. काही काही गावामध्ये घंटागाडी नाही, ती घंटागाडी सुरू केली पाहिजे आहे स्वच्छतेच्या बाबतीसाठी. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय आणखीन म्हणजे मुलांना अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासिका सुरू झाली पाहिजे असं मला या ठिकाणी त्या माध्यमातून आता ज्या पद्धतीनं तरुण असतील किंवा महिला असतील त्या तितक्या महत्त्वाचे, तेवढंच महत्त्वाचं ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा करणं म्हणजे त्यांच्यासाठी नाना नानी पार्क असेल किंवा इतर काही वाचनालय, ज्या काही पारावरच्या गोष्टींसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, रस्ते, नाले, गटर, ह्या सर्वच गोष्टी करणे गरजेचं आहे. खरं तर आपला जर का भाग बघितला तर क्षारयुक्त जमीन मोठ्या प्रमाणामध्ये इकडं आहे. तर शेतकरी असेल किंवा आता शेतकऱ्याशिवाय आपलं जगणं तसं असहाय्य असतं. शेतकऱ्यांसाठी काय धोरण असेल? म्हणजे जमिनी चांगल्या पिकल्या पाहिजेत किंवा पाणीची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तर अर्थानं राजाराम बापू कारखान्याचं म्हणजे जे हे आहे पाणी पुरवठा योजना ते बऱ्यापैकी त्या 3-4 गावांमध्ये पोचलेली आहे. राहतो प्रश्न फक्त रेट्रे धरण आणि मरणनाथपूर, सुरूल, ओझरडे ह्या 4-5 गावांचा. तर त्या ठिकाणी सुद्धा वाकुर्डे बुद्रुक योजनेचे ज्यावेळेला साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला त्यांनी भरघोस असा निधी देऊन ते पण काम बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेलं आहे. पण काही ठिकाणी अजून पाण्याची समस्या संपले असं नाही आहे. त्या ठिकाणी प्रत्येक उन्हाळ्यात लोकांना संघर्ष करावा लागतो. मीही देखील त्या ठिकाणी असतो. आम्ही स्वतः रात्रीचं जाऊन ते वॉल फिरवणे, कुठं घाण असेल तर ते काढणे आम्ही सहकार्यांनी सगळ्यांनी केलं. त्यातनं सुद्धा विरोधकांनी आमच्यावरती एक टीका करण्याचं फार मोठं काम केलं. पण त्या टीकेला आम्ही त्याच वेळेला म्हणजे सरळ मार्गातून उत्तर दिलं की म्हणजे जे काय होतं ते आम्ही ऑलरेडीच ऑफिसला कळवलेलं होतं. त्यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध नव्हता. पण तरीही देखील कुठेतरी आम्हाला बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं. आता हे चित्र म्हणजे व्यवस्थित झालेलं दिसणार का? कारण अनेक ठिकाणी पाण्याची अडचण आहे. आता तुम्ही जेव्हा जनता तुम्हाला आशीर्वाद देईल त्यावेळेस हे चित्र कसं दिसेल आपल्याला? 100% साहेबांच्या माध्यमातून जर पहिली गोष्ट कुठली पूर्ण करायची असेल तर सुरूल, ओझरडे, घबकवाडी आणि रेट्रे धरणचा काही भाग जो पाण्यापासून त्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून जो वंचित राहतोय त्याच्यासाठी सर्वत्र आम्ही पहिला काम करण्याचं मी हे करेन. आता अलीकडच्या काळात आपण बघतोय की वेगवेगळे नवनवीन विज्ञान, आता खरं तर सायन्स मांडणारं हे आपलं जग आहे. तशा अनेक धोरणं आता तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक प्राथमिक शाळा आहेत किंवा विद्यालय आहेत. ह्या विद्यालयामध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आल्या पाहिजेत, वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे. यासाठी काही प्रयत्न आपला असणार आहे का? त्याच पद्धतीने आपण प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा म्हणजे जे काही रसायन असेल, ज्या काही केमिकलच्या ज्या गोष्टी असतील ह्या मुलांना कळण्यासाठी प्रत्येक म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रयोगशाळा सुरू झाली पाहिजे. आम्ही आमच्या रेट्रे धरणला ती गोष्ट पूर्ण करण्याचं मी काम केले. खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या डिजिटल शाळा झाल्या पाहिजे.
जयंत पाटील साहेबांनी म्हणजे काय नाव तुमचे मॉडेल स्कूल वगैरे मॉडेल उभारले स्कूल होते. या कन्सेप्टमधनं बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळा डेव्हलप करण्याचं काम साहेबांनी ऑलरेडी केलेलंच आहे. पण त्यातून सुद्धा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या सुटत चालल्यात त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी 100% पूर्ण करण्याचं काम करू. तर तुमचा आता तुम्ही तरुण आहात, तुमच्या परिसरामध्ये असेल किंवा मतदारसंघामध्ये तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे. एक तरुण म्हणून तरुणांसाठी काय विजन असणार आहे तुमचं? तरुणांना ज्या काही गोष्टींची कमतरता असते म्हणजे सर्वत्र बघितलं तर नोकरी, आणखीन भरती असेल, ह्या अशा मोठ्या म्हणजे त्यांच्या गोष्टी असतात. त्यासाठी आम्ही जरा काम करेन. खरं तर तुम्ही मदतीचा हात दिला पाहिजे सगळ्यांना. तेच त्या पद्धतीनंच त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करेन. आता खरं तर तुमचे विरोधक समोरचे आहेत, कसं बघता विरोधकांच्याकडे? तर काही हे इलेक्शन आहे, आरोप प्रत्यारोप हे चालतच राहणार. ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, मी माझ्या पद्धतीने आम्ही काम करतोय. त्यामुळे या रणधुमाळीत आपण बघितलं की अनेक त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत. म्हणजे आरोपाकडे कसं बघताय? तेच म्हणलं ना, आरोप माझं काम त्यांच्यावरती आरोप करणं नाही, आमचं काम आहे की काम करणं. बरं. मी कधीही कुठल्याही लोकांवरती टीका करत नाही, टिप्पणी करत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करा, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू. आता तशी समोरची ताकद मोठी आहे, कारण महायुती सरकार आहे, त्यात भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. म्हणजे बलाढ्य शक्ती एकीकडे असलेली आपल्याला बघायला मिळत आहे. काय वाटतंय, जनता आशीर्वाद देईल आपल्याला? जनता नेहमीच या ठिकाणी या तालुक्यानं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यापटीत त्यांनी या सर्व मतदारसंघासाठी असेल आणि सर्वत्रच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केले. साहेबांच्यावरती नक्कीच या जनतेचा विश्वास आहे. जरी सगळे एक असले तरी साहेबांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. त्याच माध्यमातून लोक आम्हाला आशीर्वाद देतील असं मला त्या ठिकाणी. आपण शेवटाकडे जाऊया. माझे 1-2 प्रश्न आहेत. आता खरं तर निवडणुकीमध्ये जर का बघितलं तर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी असतो आणि आपल्या तुमच्या मतदारसंघामध्ये तरुण मुलं जास्त आहेत. आता कसं आहे बघा की निवडणुका आल्या की उमेदवाराकडून असेल किंवा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्याकडून असेल वेगवेगळे आमिष दाखवले जातात. मग जेवणाचे आमिष असतील, व्यसनाचे आमिष असतील, हे आमिष दाखवले जातात. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरीच मुळात म्हणजे सुपारीच्या खंडाचं पण म्हणतो की नाही व्यसन, त्या घरातनं म्हणजे मी येतो. कुणालाच नाही, कुणालाच आमच्या घरी काय कसलंच व्यसन नाही. तर माझं देखील म्हणणं असंच असतं की माझ्या बरोबरची राहणारी तरुण मुलं असतील त्यांनी देखील कधी व्यसन नाही केलं पाहिजे. म्हणून कधी मी तरुण पोरं आमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी इतरांसारखं कधी त्यांना दारू देणे, जेवण देणे, त्यांना काहीतरी वाईट संगती लावणे असल्या गोष्टींचा आम्ही कधी प्रयोग केला नाही, करणार देखील नाही. मी तरुणांसाठी नेहमी त्यांच्या नोकरीच्या संदर्भात अग्रेसर असेल, त्यांना व्यवसाय करण्यासाठी अग्रेसर असेल, त्यांच्या इतर अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावरती काम करेन. ह्याच गोष्टीतून मी त्यांना जोडण्याचं काम करेल की म्हणजे त्यांना काहीतरी द्या, त्यांना मागणं फिरवा आणि त्यांनी असं हे करावं. व्यसनाच्या नादी लागून त्यांनी माझं जय जयकार केला पाहिजे किंवा आमच्या मागणं फिरलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आता परिस्थिती बघितलं तर तुमचा हा सुरूल असेल, ओझरडे असेल किंवा वाटेगावसारखा सदन भाग असेल, त्या भागामध्ये सुद्धा तरुण जास्त आहेत आणि बहुतांश तरुण व्यसनाधीन झालेले आपल्याला बघायला मिळतात. असं म्हणता येणार नाही की ह्याच भागात, आपण कुठेही गेला तरी ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील की किंबहुना 10वी 11वीची मुलंसुद्धा शाळेच्या बाहेर काहीतरी वेडेवाकडे उद्योग करण्याचं काम करतात. आपण त्यांना देखील म्हणजे चांगलं त्यांच्यासाठी देखील काम करू की ही संगत वाईट आहे आणि ते वळण काय बरोबर नाही. त्यामुळे नवीन येणारी पिढीचं बरबादीकडं किंवा त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसानच होत चाललं आहे. ह्या गोष्टींना आपण कधीही खतपाणी घालणार नाही. उलटं आपण त्यांना चांगल्या मार्गाने चांगल्या ठिकाणीच ते कसे जातील याच गोष्टीसाठी आपण प्रयत्न. याला जोडूनच माझा एक प्रश्न आहे की आता तुम्हीच म्हणालात की आपल्या परिसरामध्ये कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आहेत, महाविद्यालय मोठ्या प्रमाणात आहेत. तर ते जिथं त्या मुली शिकतात त्या मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे. कारण आपल्या अलीकडे जर का आपण बघितलं तर उरणेश्वरपूर शहरामध्ये एक बलात्कारासारखी एक दुर्दैवी घटना घडली. म्हणजे मुलींना कुठं तर संरक्षण मिळालं पाहिजे.
याच्यासाठी काय प्रयत्न असतील तुमचे? म्हणजे हे जे तुम्ही उरून ईश्वरपूरचं उदाहरण सांगितलं, तर म्हणजे मी कधीही असली गोष्ट आपल्या भागात कधी घडली हे कधी आपण ऐकलं पण नव्हतं. पण आत्ताची हे जो अँड्रॉइड मोबाईल आला आहे त्याच्यावरती काहीतरी वाईट साईड गोष्टी बघून लोक म्हणजे आज फारच एका चुकीच्या ठिकाणी आहारी गेलेले. त्या ठिकाणी सुद्धा आपण जे काही गोष्टी करता येतील ते आपण करू. पोलिसांचं जे संरक्षण असेल ते त्या ठिकाणी वाढवून महिलांना म्हणजे शाळेच्या मुली ज्या वेळेला घरी जातात त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं की गावातली काहीतरी उडाणटप्पू जी मुलं असतात पाठलाग करणे, छेडछाड करणे, त्या ठिकाणी त्यांचा देखील भरारी पथकाच्या माध्यमातून त्याचा देखील आपण बंदोबस्त त्या ठिकाणी करण्याचं काम करू. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे, काय आव्हान असेल तुमचं मतदारसंघातील लोकांना? माझं असं सर्व मतदारसंघातील लोकांना आव्हान असं असेल की आम्ही फक्त कधीही इलेक्शन आलं म्हणून बाहेर आलो किंवा त्याच्यापुरतंच काम करतो आहे असं नाही. सर्व मतदारसंघातील लोकांना आमचं कुटुंब काय, आमचा राजकीय वसा वारसा, आमचा सांस्कृतिक सुसंस्कृतपणा हे सर्वजण जाणून आहेत. त्यामुळे सर्व लोकांना आम्ही माहिती आहे की माझं काम करण्याच्या आमच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्याच पद्धतीतून लोक आम्हाला स्वीकारतील आणि येणाऱ्या दिवशी मतदानाच्या दिवशी चांगल्या प्रचंड बहुमताने माईला विजयी करतील. त्याचबरोबर माई ही देखील सुसंस्कृत आहे, शांत आहे, संयमी आहे. ती कधी लोकांना फारसं म्हणजे वेडंवाकडं काही बोलत नाही, शांतपणे काम करण्याचं काम करते. ते देखील लोक तिच्यावर देखील चांगल्या पद्धतीनं विश्वास त्या ठिकाणी ठेवतील आणि येणाऱ्या आपलं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्या पुढचं बटन दाबून लोक तिला अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून देतील आणि आपण त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त असंच काम राबवत आलो आहे आणि त्याच पद्धतीनं राबवू हा लोकांचा आमच्यावरती एक विश्वास आहे की ही लोक कधी भ्रष्टाचार करणार नाहीत. त्याच ह्याच्यावरून आम्हाला सर्वजण आशीर्वाद देतील आणि आमच्यावरती विश्वास ठेवतील असा मला ठाम विश्वास आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो.